जय भीम, जय संविधान। मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना। हा व्हिडिओ बनविण्यापाठीमागचा हेतू असा आहे की कदाचित आपल्याला माहिती असेल की परवाला 10/12/2024 रोजी परभणी शहरातील प्रसिद्ध असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भीमसैनिकांनी भारतीय संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी बसविलेली होती आणि 10 तारखेलाच त्या ठिकाणी एक आरएसएसची अवलाद असलेला एक मनुवादी पिल्लावळ मायला जाऊन बापाला साक्षी ठेवणारा एक व्यक्ती, ज्याचं नाव सोपान दत्तराव पवार, या नालायक हरामखोर व्यक्तीने त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली, नासधूस केलेली आहे। त्याबद्दल मी अशा विकृत माणसाचा भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि नक्कीच सोपान पवार याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, कोणाचं डोकं आहे, कोण मास्टर माइंड आहे, यांचा शोधही प्रशासनाने घ्यावा असं या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो। मुळातच जेव्हा ही घटना घडली तेव्हा पहिल्यांदा भीम टायगर सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख तथा भीम टायगर सेना परभणी जिल्हाध्यक्ष अर्जुन नाना पंडित यांनी ती संबंधित दुर्दैवी घटना घडल्याबरोबर पोलीस प्रशासनाची त्यांनी भेट घेऊन पोलिसांना हे लक्षात आणून दिलं की ती घटना घडण्याच्या 1 दिवस अगोदर त्या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांचा हिंदू मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये भडकाऊ भाषणं झालीत आणि त्या मोर्चामध्ये उपस्थित असलेला हा हरामखोर, ज्याचं नाव सोपान दत्तराव पवार, हा हिंदू मोर्चातील भाषणाने उत्तेजित होऊन त्यांनी हे कृत्य केलं असं अर्जुन नाना पंडित यांनी आरोप केलेला आहे। मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण त्या हिंदू मोर्चा झालेल्या भडकाऊ भाषणाच्या क्लिप त्याची चौकशी करून त्या भाषणाचा संबंध काही या घटनेशी आहे का, त्या भाषणामुळे हा उत्तेजित झाला होता का, त्या हिंदू मोर्चामध्ये हा सोपान नावाचा व्यक्ती हजर होता का, याची चौकशी करावी आणि संबंधित मोर्चातील भाषणाचा काही संबंध असेल त्या संबंधितांना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर 18 शीट दाखल करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो। आपल्या सर्वांना माहित असेल आज आपला देश जो एक संघ आहे, आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे, आज 75व्या वर्षी आपला देश सुरळीत चालू आहे, त्याला जर कारणीभूत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखित फक्त आणि फक्त भारतीय संविधान। या देशातील हिंदू धर्माचा असेल, जैन धर्माचा असेल, शीख धर्माचा असेल, मुस्लिम धर्माचा असेल, बौद्ध धर्माचा असेल, पारसी धर्माचा असेल, ज्यू धर्माचा असेल, जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचे नागरिक सुरक्षित आहेत, त्यांचे हक्क सुरक्षित आहेत, ते स्वतः सुरक्षित आहेत, त्याचे धर्म सुरक्षित आहेत। यालाही कारणीभूत असेल फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान। आपल्या देशात आज घडलेला 10 धर्म आहेत, 29 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, 7,500 जाती आहेत, या देशात शेकडो प्रथा, परंपरा, भाषा आहेत। या सगळ्याला एका माळेत गुंफून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान। एवढंच नव्हे, ज्या नालायक 12च्या अवलादीने ज्याचं नाव सोपान दत्तराव पवार आहे, ज्यांनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली, बघा संविधान मानणाऱ्याचं संविधान संरक्षण तर करतात, पण ज्यांनी संविधानाची विटंबना केली, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली, त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं। म्हणून आज सोपान पवार जिवंत आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। आणि म्हणून मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो, भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने, की आपण हिंदू मोर्चात झालेल्या भाषणाची तात्काळ चौकशी करावी। नंबर 2, त्या ठिकाणी जे कोम्बिंग ऑपरेशन चालू ठेवलं ते तात्काळ बंद करावं। नंबर 3, विनाकारण जे विद्यार्थी शिकत आहेत, विनाकारण काही लोकांना तुम्ही आरोपी करत आहात, ते आपण त्या ठिकाणी तात्काळ बंद करण्यात यावं। नंबर 4, आपण कृपया आंदोलकांना चुकीच्या कलमा लावू नये। नंबर 5, काही लोक, काही शहाणे कार्यकर्ते, काही चॅनलवाले असं सांगतात की माथे फिरू सोपान पवारनी केलं, माथे फिरू सोपान पवारनी हे कृत्य केलं। माथे फिरू हा शब्द लावून आपण आरोपीला वाचवित आहात। जो कोणी माथे फिरू सोपान पवार यांनी असं केलं म्हणत असेल त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात यावं अशी मी मागणी करतो। त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, ही जी घटना घडली याला सर्वात मोठं कारणीभूत असेल संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ दखल घेतली नाही। नंबर 3, सदर आंबेडकरी अनुयायाचा
संविधान प्रतिकृतीच्या विटंबण्याच्या निषेधात जो मोर्चा निघाला तो शांततेच्या मार्गाने निघाला होता. त्यात काही जातीवादी घुसले आणि त्या जातीवाद्यांनी हे कृत्य केलं. त्याचाही शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो. या ठिकाणी विनाकारण परभणीचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, यांनी जे आदेश दिलेले आहेत की विनाकारण रात्री बेरात्री बौद्धांच्या घरात जाऊन घुसून विनाकारण त्याला बेदम मारहाण करत आहेत, महिलांनाही बेदम मारहाण करत आहेत, हे तात्काळ थांबवण्यात यावे आणि विनाकारण बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या दोघांवरही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात अट्रॉसिटी लावण्यात यावा अशी मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके या ठिकाणी मी जाहीर मागणी करतो. त्या ठिकाणचं वातावरण शांत होण्यासाठी शहरातील आणि जिल्ह्यातील जे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्याची प्रशासनाने बैठक घेऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करावी. विनाकारण पोलीस प्रशासनाने, महसूल विभागाने, कलेक्टरनी प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न करू नये. हे त्यांना महागात पडेल हे या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो. मी ज्यावरील काही ज्या मागण्या केल्यात त्यांची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.